विश्वासा पालनहार तू, मोदक प्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू। हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर। हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन। हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन। हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका। हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर। हे गजानन 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 हे गजानन।
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना। महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे। सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका। दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा। पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना। लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना। पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका। ध्वजांगे उचले बाहो आवेशे लोटला पुढे। काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये। ब्रह्मांडे माईले नेणो आवळे दंतपंगती। नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा वृत्ती काठिल्या बळे। उच्छते मुरडिले माथा किरटी कुंडले बरी। सुवर्णकटिका सोटी वेवडीतील सर्व ग्रामस्थांना आणि या माहेरवासनी इथं इतका कामाच्या बोजा सासरवाडीत असताना सर्वजण इतके वेळ काढून सर्वजण आलात. कारण पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर बरं वाटतं माहेराला यायचं. परत एकदा संसार काळात पडला आणि संसाराची गोडी लागली की मग पाचशे अडचण निर्माण होतात. मग माहेरच्या माणसाला सांगणार मला काय आता जमणार नाही, मला असं असं काम आहे. तरी पण इतका वेळ काढून सर्वजण आलात आणि ग्रामस्थांचं पण कौतुक केलं पाहिजे. म्हणजे आपल्या गावातून माहेरवासीन किंवा आपल्या गावातून एखादी मुलगी दुसऱ्या गावात गेली तर तिला शेवटपर्यंत आपण सांभाळून ठेवलं आणि तिला मान दिला, त्याबद्दल खरं गावातल्या कार्यकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर्वांना या आजच्या दिवशी शुभदिनी खूप खूप शुभेच्छा.
थोडासा आनंदाचा दिवस आहे आजचा आणि या आनंदाच्या दिवशी एक संस्कृती आपली जपायची आणि आपल्या संस्कृतीचं संगीत किती छान आहे हे फक्त बघायचं आहे आपल्याला. हनुमाच्या जयंतीचा आज प्राणप्रतिष्ठापना मूर्तीची आहे आणि कलशारोहण काळ भैरवनाथ मंदिराचा इतके सुंदर कार्यक्रम ठेवलेत. आणि तुम्हाला एक सांगतो की हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र धर्मामध्ये मंदिरांनी संपूर्ण समाज एकत्र बांधून ठेवलाय. संपूर्ण गावातील मंदिर असते त्याच्यामुळे आपले संपूर्ण समाज एकत्र येतो आणि त्याचं काम त्यामुळेच आपल्या कुठलीही गोष्ट करताना कुठलंही काम करताना आपण सर्वजण एकत्र येतो. त्याला फक्त परमेश्वर बांधून ठेवतो आपल्याला एकत्र यायला. नाहीतर इतर वेळेला आपली याचं तोंड तिकडं त्याचं तोंड तिकडं असा प्रकार चालू असतो. पण पांडुरंग किंवा परमेश्वर एका शब्दाने संपूर्ण समाज बांधलेला आहे. आजचा एक सुंदर दिवस आहे आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या वंदनेने किंवा गणेश पूजनाने करतो तशी याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेने आणि गणेश पूजनाने करूया. सुंदर अशी गीतं घेऊया. थोडे माहेरवासनी आणि आज महिलांचा सहभाग अतिशय उत्तम प्रकारचा आहे तर महिलांसाठी एक सुंदर असा कार्यक्रम करूया आपण फक्त आठवणी जागवायचं काम करायचंय. आज सुंदर असा कार्यक्रम करूया. पहिल्यांदा गणेश वंदनेने. प्रहमिति च परम् यत्स्वरूपं तुरीयम् त्रैगुण्यातीर्थैवं मनयस्तु वर्धनम् तेज सिन्दूरम् गजमुखवदितो व्यापकं चिन्तयन् आदिपूज्यं गणाधीशम् उमा
वाजे मृदुंग टाळ विना वाजे मृदुंग टाळ विना येरे नाचत गौरी गणा वाजे मृदुंग टाळ विना येरे नाचत गौरी गणा गणपती
सजा दो घर को दुल्हन सा मेरे सरकार आए। सजा दो घर को दुल्हन सा मेरे सरकार आए। सजा दो घर को दुल्हन सा मेरे सरकार आए। मेरे लगी कुटिया लगी कुटिया मेरे सरकार आए। सजा दो मेरे सरकार आए। सजा दो मेरे सरकार आए। वाचे म्हणा वाचे म्हणा वाचे म्हणा राम नाम वाचे म्हणा राम नाम वाचे म्हणा राम नाम वाचे म्हणा राम नाम
त्याचं पुढचं वाक्य आहे की सदा सर्वदा तेही सुखी. सुखी राहतो माणूस, मी अतिशय सुखी राहतो नामस्मरण केलं. एक रामनामाचं तुम्हाला महत्व सांगितलं. रामनाम सत्य आहे, म्हणजे अंतिम सत्य रामनाम. तर संगीतामध्ये बरेच प्रकार आहेत, म्हणजे शास्त्रीय संगीत आहे, लोकसंगीत आहे, किंवा मग प्रत्येक राज्याचं वेगळं, प्रत्येक प्रांताचं वेगळं, प्रत्येक देशाचं संगीत वेगळं. प्रत्येक तसा दुसरा एक प्रकार काव्य प्रकार संगीत प्रकार म्हणजे कव्वाली. तर तुम्हाला कव्वाली माहिती आहे. तर कव्वाली ही सुफी, म्हणजे सुफी लोक जे आहेत, सुफी लोकांची कव्वाली, ते नंतर सगळीकडे प्रसिद्ध झाले. एक त्यामध्ये एक सुंदर असं सत्य सांगितलं की माणसानं जन्मात कितीही पैसे कमवले तरी जाताना हात मोकळे असतात. म्हणजे असं म्हणतात की येताना मुठी आवडलेली असते आणि जाताना मुठी ओपन असते. मग त्याचं एक सुंदर असं एक अतिशय सुंदर सांगितलं की तू आलास इथं तर तुझ्याबरोबर काही जात नाही, सगळं इथंच ठेवून जायचं. त्याची एक सुंदर कव्वाली आहे, अर्थ खूप छान आहे. आम्हाला तो अर्थ आवडला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्याच रागातली कव्वाली आहे. राग पण सुंदर आहे हा रुपेश. याच रागातली एक सुंदर कव्वाली, एकच कडवं घेऊया. सुरुवातीचा हा इतका सुंदर काळ होता सकाळचा. ते सकाळचा काळ किती सुंदर आहे बघा, एक संगीताच्या माध्यमातून. रामाच्या पारी
चांगली गीतं होती, परंतु काळाची ओघात मागं पडली. फक्त आपण जिवंत ठेवायचं काम करायचं. त्यानंतर शेती चालू होते. शेती चालू मध्ये पहिली फक्त बैलांची शेती, ट्रॅक्टर हा प्रकारच नव्हता. आता म्हणजे पेरायचं ट्रॅक्टरनं आणि पाऊस नाही पडला की परत रोटर करायचं ट्रॅक्टरनं. म्हणजे आपला आता बैलांचा संबंध, आता बैलांची आता फक्त शर्यतीमुळे थोडं लोक बैल सांभाळतात. शर्यतीवर जर बंदी असती, उठलीच नसती, तर मग बैलांचं अवघड होतं. वंश नष्ट व्हायची भीती होती. शेतीवर संपूर्ण समाज, आपला महाराष्ट्र समाज संपूर्ण शेतीवर अवलंबून आणि शेतीतली कष्टाची कामं करता करता त्यातूनच शेतकरी जन्माला आला. शेतकरी गीतं जन्माला आली. तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे काम करताना कुठेतरी विरंगुळा म्हणून शेतकरी गीतं जन्माला आली. आता शेतकरी गीतं नाहीतच, कारण आता शेतकरी जवळजवळ जीनची पॅन्ट हा प्रकार आहे, दुसरं काय नाही. आणि आता ट्रॅक्टरमध्ये गाणी लावलेली असतात भरपूर. मला पण आठवलं असं नाही, ट्रॅक्टर मधली गीतं आहेत का नाही, ती तुम्हाला जगात कुठेच ऐकायला मिळणार नाही. मी बरीच वर्ष, आता तुम्हाला सांगतो, बरीच वर्ष मी हायवेला राहतो ना. मी ज्या वेळेला एक ट्रॅक्टर होता माझ्याकडे, शेंद्रे कारखाना ऊस घेऊन जायचा, आणि त्यावेळेला फक्त मी बऱ्याच वेळा ऐकलं, जवळ 10 ते 15 वेळा बघितलं एकच गीत. पोलिसवाल्या सायकलवाल्या ब्रेक लावून, काय चॉईस आहे, मला इतकं भारी वाटायचं ना. आणि जी बघा ट्रॅक्टरची गीतं लई भारी असतात, म्हणजे अतिशय दर्दभरी गीतं. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण तुम्ही जगाची शेअर करू नका, तुमच्या वैयक्तिक ठेवा. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, तुम्ही गीतं ऐका. आणि निरीक्षण शक्ती पाहिजे. तुम्ही फक्त शांत बसून ऐकायचं, भरपूर काय काय चालू असतं जगात कळलं. आणि आमचं तेच आहे, आम्हाला कार्यक्रमात उपयोगी काय पडतं ते आम्ही बघतो. तर आपला मुद्दा राहिला, पूर्ण समाज हा शेतकरी समाज असल्यामुळं संपूर्ण कष्टाची कामं भरपूर शेतीमध्ये. कारण आता कसं आहे, आता पेरायचं म्हणलं तर ट्रॅक्टरनं, पण पहिल्यांदा तसं नव्हतं. लोखंडी नांगर होता, म्हणजे इर्जी करायचो आपण, म्हणजे ह्यांची 2 बैल, त्याची 2 बैल, त्याची 2 बैल उन्हाळ्यातून चालू व्हायची नांगरायची. आणि त्यानंतर ते मोठे नांगर होते, त्यामुळे 8-8 बैल, कधी कधी 6 बैल, कधी कधी 10 बैल असा तो नांगर असायचा. आणि त्यातून शेतकरी गीतं जन्माला आली. मग शेतकरी गीतं म्हणजे जन्माला आली म्हणजे काम करता करता शेतकरी हा लोकगीतं म्हणून शेतकरी गीतं ही जन्माला आली. ती शेतकरी गीतं कशी आहेत ती एकदा ऐकूया. सुंदर अशी शेतकरी गीतं आहेत, ती जुन्या काळातली पण सर्वांच्या आवडीची. आणि शेती करता करता गीतं कशी तयार होतात त्यात तो एक प्रकार बघूया आपण. झाली पडन बाग रे, झुंज
तुझ कोंबड कस हरवलं रे हलगडी दादा बघ बघ सुगीला बंदाचं भलं हलगडी दादा भलं आवता आवता नशिबार फुललं हलगडी दादा गेला बळीवाणी गुण आला मिरग फिरून गेला बळीवाणी गुण आला मिरग फिरून तुझ्या चाललेल्या रानात चाललेल्या रानात सुरू झाली या फेर सुरू झाली या फेर सुरू झाली या फेर हलगडी दादा हलगडी दादा हलगडी दादा हलगडी दादा हेर गड्या काम कर दादा पुऱ्या चाललेल्या रानात सुरू झाली या फेर पुऱ्या चाललेल्या रानात सुरू झाली या फेर माझ्या शेतात पेरलं मोठ्या पवड्यांचं बेण मोठ्या पवड्यांचं बेण माता हिरवती तोंड जणू दडवी ती सोनं जणू दडवी ती सोनं काशी येतील राशी येतील खळ्याचं धान्य भरून खंडीनं राशी येतील खळ्याचं धान्य भरून खंडीनं तुझ्या चांगल्या रानात तुझ्या चांगल्या रानात सुरू झाली या फेर सुरू झाली या फेर सुरू झाली या फेर हलगडी दादा हलगडी दादा हलगडी दादा हलगडी दादा हेर गड्या काम करी दादा पुऱ्या चाललेल्या रानात सुरू झाली या फेर पुऱ्या चाललेल्या रानात सुरू झाली या फेर सुरू झाली या फेर सुरू झाली या फेर लय दिवसानं लय दिवसानं दादा लय दिवसानं लागले आपण जाया हरी आईची माया अशी राहील माया हरी आईची माया अशी राहील माया वैशाख वणवा सरला हो मिरगाचा पाऊस भरला हो वैशाख वणवा सरला हो मिरगाचा पाऊस भरला हो
गाडी ढवळ्या रंगाची जोडी दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी जागसया कोणी पाहून या जागसया कोणी पाहून या दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या धावे ती गाडी जशी वारा पिसाटतो मावटा काठीला मागे काठीला घाटतो धावे ती गाडी जशी वारा पिसाटतो मावटा काठीला मागे काठीला घाटतो नारंगी फेटा जरी दुर्ड्यानं मारतो गावरानी रस्ता जरी दुर्ड्यानं मारतो नारंगी फेटा माझ्या ओळखीचा वाटतो गाठाया सासूरवाडी मुक्या जीवाना ओढी जागसया कोणी पाहून या जागसया कोणी पाहून या दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या गाडी पाहून होतो जीवाचा कालवा असले राया तर मला पदरानं पालवा गाडी पाहून होतो जीवाचा कालवा असले राया तर मला पदरानं पालवा सांगा गाडी ती तुम्ही हळूहळू चालवा मनातील राग त्यांचा सरगीन घालवा करा दाजीशी गोडी काढू नका ग खोडी करा दाजीशी गोडी काढू नका ग खोडी जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या आता शेवटचा दिवस आहे. आता ती निघाली त्यावेळेस एक सुंदर कडवायला कशी उगवली आई आज सकाळ ग पहाटे आईची आई हाकर साळ ग कशी उगवली बाई आज सकाळ ग पहाटे आईची आली हाकर साळ ग देव्हारी वाजत होते आरतीचे टाळ ग माझं हसत होत छोटस बाळ ग नेसते नारंगी साडी आले तर बसवा माडी नेसते नारंगी साडी आले तर बसवा माडी जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या जागसया तुम्ही पाहून या
भर चांग भर देवा ज्योतिबा चांग
खूप खूप धन्यवाद. आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपण कार्यक्रम जरा उरकता घेऊया. परत एकदा हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आणि कलशारोहणानिमित्त त्या सर्वांना कलशारोहणाच्या आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असंच आनंदाने एकत्र येऊन कार्यक्रम करा आणि सर्वांनी एकोप्याने राहतोय आपण आणि अशीच पुढं ही प्रथा परंपरा चालू ठेवूया. ऋषिकेश दरेकर यांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांचं पण खूप खूप आभार मानतो आणि हा कार्यक्रम थोडीशी बहिरेव घेऊया आणि हा कार्यक्रम संपवूया. धन्यवाद. सजल नयननित धारा बरसती, सजल नयननित धारा बरसती, सजल नयननित धारा बरसती. सजल नयननित धारा बरसती, भावगंध जळी मिसळती, भावगंध जळी मिसळती. सजल नयननित धारा बरसती, सजल नयननित धारा वीणेचे स्वर अबोल झाले, वीणेचे स्वर अबोल झाले. गीतामधले काव्य विसरले, गीतामधले काव्य विसरले. मुक्या मनाचे मुकेच आठवण, मुक्या मनाचे मुकेच आठवण. ज्ञानदीप ज्योती समजलती, सजल नयननित धारा बरसती, सजल नयननित धारा बरसती, सजल नयननित धारा बरसती. नीले सुर मेरा तुम्हारा, नीले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर मेरे. बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. नीले सुर मेरा तुम्हारा, नीले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. खूप खूप धन्यवाद. आणि असंच आशीर्वाद आमच्या कार्यक्रमाला राहू द्या. एवढी
हनुमान चरणी आणि काळ भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. जवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर बरे जाणे जे यज्ञ कर्म मंडळी